की मी अजिबात माझ्या राज्यात देवाचं नाव घेऊ देणार नाही आणि मी देवाचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. हे प्रल्हादाचं ब्रीद होतं. हिरण्यकश्यपूचा वध झाला, नृसिंह भगवंताने त्याला फाडलं, पण तरी सुद्धा प्रल्हादाला ज्या वेळेला भगवान परमात्मा नृसिंह भगवान म्हणाले, प्रल्हादा काहीतरी माग बाळा, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. प्रल्हाद म्हणायला लागला, मला जर द्यायचंच असेल तुम्हाला, तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणताय माग माग माग, द्यायचं असेल तर एक द्या. माझे एवढे दुराचरणी असणारे वडील, तर त्यांना सुद्धा मुक्ती मिळावी, द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी द्या. मायबापो मला सांगा, त्या प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी किती त्रास दिला. आपण साधं टीव्हीत पाहतो तर अंगाला काटे येतात. एवढा त्रास त्याला दिला, तरी सुद्धा प्रल्हाद देवाजवळ सांगतोय, मला तर काही देऊ नका, पण माझ्या वडिलांना मात्र चांगली गती द्या. कारण देवा, काही जरी झालं तरी ते माझे वडील आहे आणि म्हणून त्यांना चांगली गती द्या. त्यावेळेला भगवान परमात्मा सांगताय, प्रल्हादा, अरे तुझ्यासारखा पुत्र ज्यांच्या कुळामध्ये जन्माला आला, अरे त्यांची एक पिढी काय तर त्यांची कोटी कुळ उद्धरून जातील, असा आशीर्वाद भगवान परमात्म्याने दिला. सज्जनांनो, याला म्हणतात पुत्र. आणि भगवान परमात्मा गीतेमध्ये भगवंताने सांगितलंय नीतिशास्त्र, की तो सन्नीतीने वागतो तोच खऱ्या अर्थाने पुत्र असतो. मायबापू, लोकांची नीती फार बिघडली सध्या. लोक अनितीचा व्यवहार करताय, पण अनितीने काही काळापुरतं तुम्हाला सुख मिळेल, जो नीतीने वागतो त्याला त्रास होतो. नीती एवढी बिघडली लोकांची. बघा तुम्ही, 4-5 महिला जर एखाद्या शेतात कामाला गेल्या, त्या शेतकऱ्याला वाटतं माझं काम उरकलं पाहिजे. 4-5 महिला कामाला जाऊ द्या, मग त्यांच्यामध्ये एखादी चपळ असते, एखादी चपळ असते, ती सर्वांच्या पुढे निघते. लगेच त्या मागच्या 2-3 एकमेकींना खुणवतात, बघ पुढे चालली, लगेच एखादा खडा घेतात, टपकन तिला मारून फेकतात. काय पुढे चालली, जाय पुढे, तुझ्या नावावर करून देणार आहे 2-4 एकर. तर ही नीती आजच्या लोकांची. जो नीतीने वागतो, मायबाप हो, चांगली नीती, जो सत्याने वागतो त्याला त्रास होतो, पण सज्जनांनो त्याचा जय निश्चित होतो. उशिरा का होईना, पण विजय त्याचाच होत असतो. आणि म्हणून नीतिशास्त्र, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, असं जो मुलगा आपल्या जीवनामध्ये साध्य करतो, की ज्याप्रमाणे ध्रुवाने 5 वर्षाच्या वयामध्ये अर्थ साधला होता, आणि तोच खऱ्या अर्थाने पुत्र असतो. आणि तशाच पुत्राला पिंडदान करण्याचा अधिकार आहे. आणि माय बाप हो, ज्या वेळेला या दारुकाला कळून चुकलं की आजपर्यंत मी वाईट वर्तन केलेलं आहे, वाईट वर्तन केलं, माझ्या पित्याची आज्ञा मोडली, त्यांच्यासोबत वाईट व्यवहार केला, धर्माने वागलो नाही, मदांध होऊन वागलो, आणि मग सज्जनांनो या दारुकाने नर्मदेच्या किनारी आलेला आहे आणि भगवान शंकराची आराधना केली. त्या ऋषींजवळ जाऊन सर्व पुराणांचा अभ्यास केला, एवढा अभ्यास केला की शास्त्र संपन्न असा तो बनला. देवाचं त्याला एवढं ज्ञान झालं की त्याची जी वृत्ती आहे ती ब्रह्माकार झाली. तर त्याच्या जीवनाचा प्रसंग सांगतात की त्याने तो आपला देह टाकून दिला. म्हटले आपला देह टाकून दिला, आणि ज्या वेळेला एका दरिद्री ब्राह्मणाच्या घरी त्याचा जन्म झाला. दरिद्री ब्राह्मणाच्या घरी जन्म झाला की घरी खायला नाही, काही नाही, तर त्या ब्राह्मणाच्या सोबत तो नर्मदेच्या किनारी आला. त्याने भगवान शंकराची आराधना केली, सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. कारण सज्जनांनो, गरीब असणं पाप नाही, पण गरिबीमध्ये देवाला विसरणं खूप मोठं पाप आहे.
अरे गरीब आणि श्रीमंत हा तर सगळा प्रारब्धाचा खेळ आहे, पण देवाला विसरावं का न विसरावं हे तर आपल्या हातात आहे. सुदामाच्या जीवनामध्ये किती दुःख होतं, किती दारिद्र्य होतं, पण तरी सुद्धा तो देवाला विसरला नाही. त्याप्रमाणे या ब्राह्मण पुत्राने दरिद्री ब्राह्मणाच्या घरी जन्माला येऊन सुद्धा सर्व पुराणांचा अभ्यास केला, देवाचं ज्ञान त्याला झालं आणि त्यावेळेला त्याला भगवान नारायण प्रसन्न झाले. बोली नारायण भगवान की जय. कारण त्याने देवाची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. देवाचं ज्ञान त्याला झालं, ब्रह्माकार वृत्ती झाली की त्याला जिथं पाहायचा तिथं देव दिसायचा. कारण मायबापो त्याच वेळेला समजायचं की आपला परमार्थ सफल झाला की सगळीकडे आपल्याला देवाचं दर्शन होईल. आणि जिथपर्यंत असा विचार तुमच्या मनामध्ये येत नाही तिथपर्यंत तुमचा अभिमान जाणार नाही की हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ज्ञानोबराय सांगतात की हे विश्वची माझे घर, आणि तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे आणि हीच खरी भक्तीची पहिली अवस्था आहे की चराचरामध्ये तो भगवान परमात्मा भरून उरलेला आहे. जड चेतन अचेतन सर्व वस्तूंमध्ये भगवान परमात्मा आहे. की एका एका इंद्रियाचं वर्णन करायचं देवायचं की भगवान परमात्म्याचे कान, कान म्हणजे ज्ञानाचे आहे, वेदाचे आहे. डोळे, डोळे म्हणजे अनुभूतीचे आहे, वात्सल्याचे आहे. भगवान परमात्म्याची दंत पंक्ती, रसस्वाद, शुद्ध आनंदाचे तर ओठ, माया व लज्जा, की तुम्हाला जे जे दृष्टी दिसे ते ते खरी रूप. आणि असा ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये विचार येईल मायबाप हो, तुमच्या हातून पापच घडणार नाही. कारण हे सर्व विश्व त्या भगवान परमात्म्याचं आहे. किती सुंदर आहे, त्या देवाचं स्वरूप किती सुंदर आहे की गोकुळातल्या अनेक गौडणी त्या भगवान परमात्म्यावरती मोहित व्हायच्या. सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया, सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, एक तो तेरी नैना फिरते दूसरा काजल लगा, एक तो तेरी नैन तिरके दूसरा काजल लगा, तीसरा नजरी दीवाना दिल दीवाना हो गया, सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया, सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, ये सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, ये सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. जय जय
तो तेरे होठ नाजुक दूसरा लाने लगे, तीसरा तेरा मुस्कुराना दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। माय बापू हो, संपूर्ण विश्व त्या भगवान परमात्म्याचा अंग आहे. म्हणजेच काय, सर्व ठिकाणी तुम्हाला जर देव दिसेल की हे सुद्धा देवाचं रूप आहे, तुमच्या हातून पाप होणार नाही. आणि म्हणून जे काही ब्राह्मण आहे सदा सर्वदा भगवान परमात्म्याच्या ज्या काही मुख्य नावांचं ते वर्णन करतात, केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू, त्रिविक्रम, श्रीधर, ऋषिकेश, पद्मनाभ, दामोदर. मायबापू हो, तर आपल्याला आवडेल, आपल्याला पटेल ते नाव त्या देवाचं घ्यायचं आणि त्याची आराधना करायची. तसा भक्तिभाव त्याच्या अंतःकरणामध्ये जागृत झाला, विचार करायला लागला. आणि ज्या वेळेला त्याने नर्मदा जलामध्ये स्नान केलं, भगवंताची आराधना केली, आणि माय बापू त्याला आपला मागचा जन्म आठवला की आपण कोण होतो. कोण होता तो मागच्या जन्मातला? तर तो दारुक होता. मातलीचा मुलगा दारुक होता. आणि त्यावेळेला स्वतः भगवान शंकर, भगवान विष्णू त्या ठिकाणी त्याला प्रसन्न झाले. पूर्वजन्मीचं ज्ञान त्याला झालं. आणि ज्ञान झाल्यानंतर भगवान विष्णूने सांगितलं, बाळा तुला काय मागायचं? म्हटले मला माग, तुझ्या भक्तीवर तुम्ही प्रसन्न आहे. आणि त्यावेळेला भगवान विष्णूने सांगितलं, त्या दारुकाने सांगितलं, म्हटले काही नाही देवा, माझ्या अंतःकरणामध्ये कुठलीही वासना नाही, मला काहीच देऊ नका, फक्त एक करा, मला जसं आजपर्यंत माझे वडील इंद्राचं सारथ्य करतायत तसा मला तुमचा सारथी करून घ्या. आणि भगवान विष्णूने सांगितलं तथास्तु. आणि सर्वच्या सर्व जी काही आयुध आहे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने टाकलेली आहेत. आणि त्याला वरदान दिलं की तू माझा सारथी होशील. आणि म्हणून मायबापो, भगवान श्रीकृष्णाचा सारथी तो दारुक आहे. आणि त्याच वेळेला त्या नर्मदा मैयाच्या पावन किनाऱ्यावरती त्याने भगवान शंकराचं एक दिव्य लिंग स्थापन केलं. आणि त्या तीर्थाला भगवान शंकरांनी सुद्धा वरदान दिलं की जो कुणी या तीर्थावरती येऊन कुठली साधना करेल, ज्ञानदान करेल, पुण्य करेल, श्राद्ध तर्पण करेल, त्याला सुद्धा माझं शिवलोक प्राप्त होईल, स्वर्गाची प्राप्ती होईल. असं अनेक प्रकारचं महिमान, अनेक प्रकारचा वर त्या ठिकाणी भगवान शिवानी, भगवान विष्णूंनी दिलेला आहे. आणि मायबाप हो, तोच त्या ठिकाणी ब्राह्मण पुत्र नंतर मग भगवान परमात्म्याचा सारथी झाला. आणि जे लिंग त्याने स्थापन केलं त्याला दारुक तीर्थ म्हणून त्या ठिकाणी ते प्रचलित झालं की आज सुद्धा बरेच भाविक भक्त त्या तीर्थामध्ये स्नान करतात, आपल्या पितरांचं, आपल्या वाडवडिलांचं श्राद्ध दर्पण करतात आणि त्यांचा उद्धार करतात. की एवढं श्रेष्ठ आहे ते तीर्थ, एवढं श्रेष्ठ आहे की ज्याप्रमाणे गयेला श्राद्ध केल्यानंतर पितरांची मुक्ती होते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद येते, कल्याण इच्छिती भावे तया. कारण मायबाप हो, आपण म्हणतो की आम्ही सर्वच्या सर्व कष्ट करतो, चांगलं वागतो, चांगलं बोलतो, भरपूर प्रयत्न करतो, पण आमच्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही. पण मायबाप हो, पितरांचा जर दोष असेल, पितर जर आपल्यावर नाराज असतील, तर तुम्ही कितीही कष्ट करा, कितीही प्रयत्न करा, कितीही चांगलं वागा, तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदणार नाही. तर पितर आपल्यावर संतुष्ट झाले पाहिजे. म्हणून जे गयेला श्राद्ध तर्पण केल्यानं जे पुण्य मिळतं तेच या दारुक तीर्थावर मिळतं. एवढा त्या तीर्थाचा महिमा आहे. अशी सुंदर कथा या ठिकाणी सांगितली.
आणि पुढचा जो कथा भाग आहे देवतीर्थ महात्म्य, तर मायबाप हो प्रत्येक तीर्थाचं महिमान आहे. मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलं की किती तीर्थ आहे नर्मदेच्या पावन किनाऱ्यावरती. 67,72,000 1300 एवढे तीर्थ त्या ठिकाणी आहेत. तर अनेक तीर्थांनी नटलेली माता नर्मदा आहे की नर्मदेचे दोघं तट दोन्ही बाजूंनी नर्मदा माता पवित्र आहे. आणि म्हणून एका जरी तीर्थामध्ये आपण स्नान केलं तरी सुद्धा नर्मदा मैयाची विशेष कृपा आपल्यावरती होते. तिथं जाता नाही आले तर तिची कथा श्रवण करा तरी सुद्धा आपल्या पापाची त्या ठिकाणी निवृत्ती होते. अशी सुंदर कथा या ठिकाणी सांगितली. मायबाप हो आपलं भाग्य की आपल्या सर्वांच्या भाग्याने नर्मदा महापुराण कथा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आज आपला 5वा दिवस. मी सगळ्यात पहिले सर्व कार्यकर्ते मंडळी, शिवसैनिक मंडळ यांना खूप खूप धन्यवाद देईल. कारण मायबाप हो मला इथं आल्यानंतर कळालं, मी ज्या वेळेला मागच्या वर्षीची पत्रिका पाहिली आणि आताची पाहिली तर मागच्या वर्षीची पत्रिका सुद्धा 26 डिसेंबर होती आणि याही वर्षी 26 डिसेंबर. मग मी विचार केला, आमच्या गोटूदादांना विचारलं, म्हटलं असं का? म्हटले महाराज आमच्या सप्ताहामध्ये 31 डिसेंबर आला पाहिजे. का? की ही एक त्यांची चांगली संकल्पना आहे मायबापू. कारण बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे की 31 डिसेंबर म्हणजे हा व्यसन लागण्याचा सण आहे. मित्र मंडळी की ज्या मुलाला कधी दारूचा वास सुद्धा सहन होत नाही तशा मुलाला सुद्धा तो दारू प्यायला लागतो, मांस भक्षण करायला लागतो. तर मायबाप हो कुणाकडूनच तसा प्रमाद घडू नये, कुणाला वाईट व्यसन लागू नये. कारण प्रत्येक माणसाला लाज वाटते की ही गोष्ट वाईट आहे, ती आपण करायला नको, मनामध्ये लाज असते. पण मायबाप हो सवंगड्यांसोबत मित्रांसोबत ते केव्हा काय करायला भाग पाडतील सांगता येत नाही. आणि म्हणून त्यांचा अगदी हा चांगला उपक्रम आहे की सप्ताह असल्यामुळे कुणीच त्या वाईट मार्गाला जाणार नाही. म्हणून सप्ताहामध्ये 31 डिसेंबर. आणि मायबापू यावर्षी आपलं भाग्य आहे मग की 31 डिसेंबरला एकादशी आहे. जे कोणी निष्ठावंत असतील 31 डिसेंबरचे ते सुद्धा माघार घेतील उद्याच्या दिवशी. आणि त्यांनी माघार घेतलीच पाहिजे. कारण मायबापू भगवान परमात्म्याला प्रिय असणारं व्रत म्हणजे एकादशी आहे. त्या एकादशीला जर आपण वाईट कृत्य करत असू मग आपल्यासारखा पापी या जगामध्ये कुणीच नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी या सप्ताहामध्ये जी काही वर्गणी मिळते, जे काही एवढी वर्गणी येते, दान जमा होतो, कुठे जातो, ते काय करतात मला इतरांचं सांगायचं नाही मायबापू. पण आपल्या सप्ताहाचा नियम आहे, आपल्या कार्यकर्त्यांचा नियम आहे, त्यांचं कार्य आहे की सप्ताह झाल्यानंतर जेवढी काही वर्गणी येते, सप्ताहाचा खर्च काढून जेही काही पैसे मिळतील, पैसे उरतील, ते सर्वच्या सर्व मायबापू गोमातेच्या सेवेसाठी जातात. टाळ्या वाजवा सर्वांनी एकदा. म्हणून इथं जेही काही तुम्ही दान कराल ते मोकळ्या हाताने करा, भरभरून दान करा. कारण तुमचा पैसा वाईट मार्गाला जाणार नाही, तो गोमातेच्या सेवेला जाईल. मी काल सांगितलं तुम्हाला की जिथपर्यंत गाय जिवंत आहे तिथपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धारण करते. आणि ज्या दिवशी सज्जनांनो गाय दुःखी होईल तर आपल्या दुःखाला सुद्धा पारावार राहणार नाही. म्हणून गायीच्या सेवेसाठी का होईना सर्वांनी, कोणी 500 देत असतील तर 1000 द्या, कारण ते पैसे तुमचे वाया जाणार नाही. असा सुंदर उपक्रम आहे. म्हणून सर्व शिवसैनिक मंडळ सर्वांना अगदी कोटी कोटी धन्यवाद देतो की त्यांच्याकडून असंच कार्य या ठिकाणी घडत राहो, भगवंताची सेवा घडत राहो, अशीच भगवंताला प्रार्थना करतो. आजचा कथेचा 5वा दिवस. ज्या माता भगिनींना आपलं हे 7 दिवसाचं व्रत आहे
की आपण या ठिकाणी श्री संत नामदेव महाराजांच्या गाथ्याचं पारायण करतोय. मायबापू, पारायण कुठलेही असो, कथा कुठलीही असो, तो म्हणजे त्या भगवंताची साधना आहे. ही नर्मदा मैयाची साधना तुम्ही करताय, संतांची साधना करताय, भगवंताची साधना करताय. म्हणून ज्या महिला मातांना सप्तधान्याच्या राशी भरायच्या असतील, सर्वांनी राशी भरून घ्यायच्या. आजचा 5वा दिवस झाला.